अमित जनक। अध्यक्ष महोदय, सन 2024-25 या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे। आदरणीय राणे साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर खरंच आमचं सुद्धा कन्सेप्ट क्लिअर झालेत की खरंच आपण जी चर्चा करतो इतक्या वेळ मूळ मुद्द्यावर कधी आपण बोलतच नाही। त्यांनी त्यांच्या जे काही इथे बोललेत ते मी पण सुद्धा ध्यान देऊन ऐकत होतो। पहिल्यांदाच त्यांचा ऐकण्याचा योग आला। पण नक्कीच दादा, मागच्या काही वर्षापासून ही खरी परिस्थिती आज जी तुम्ही मांडली दादा बोलाव काय, दादांनी बोलल्यानंतर आपण काय बोलावं हेच दादा खरी परिस्थिती तुम्ही आम्हाला दाखवलेली आहे। पण असो, जे काही परिस्थिती त्याला आपण तोंड देऊन पुढे चालावंच लागणार आहे। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकामचा जो विषय आहे, आदरणीय राजेंनी जबाबदारी घेतलेली आहे। मागच्या काही दिवसापासून आम्ही त्यांच्याकडे मागण्या करतोय। बजेटमध्ये सुद्धा राजे आपण परिस्थिती खरी सांगितली, ती लपून राहिलेली नाहीये। पण नक्कीच जुने जे कामं आहेत राजे, त्या कामांना न्याय मिळाला पाहिजे, हा तुमचा सुद्धा मानस आहे, आमचा सुद्धा मानस आहे। त्या कामांना आपण न्याय द्यावा, कारण की आपल्या राज्यभरातली असंख्य कॉन्ट्रॅक्टरची जी मंडळी आहे, त्यांची संघटना आहे, ती सुद्धा आंदोलन करते। त्यांची मागणी, न्याय मागणी, पैसे भेटले तर कामं पूर्णत्वात जातील किंवा काही कामं पूर्णत्वात गेलेले आहेत त्या कामावर पैसे उपलब्ध झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांची आहे। आपण नक्कीच न्याय द्याल असं आवर्जून मी सांगतो। आदरणीय ताई बसलेल्या आहेत, सार्वजनिक आरोग्याचा विषय आहे। ताई, आमच्या मंगरुळझनक तालुका रिसोड इथे आरएचचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात आहे, पण तिथे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा अजूनही मंजुरात मिळालेली नाहीये। ताई, त्या ठिकाणी निवासस्थान जर मंजूर झाले तर नक्कीच तिथे आरएच चालू होताना कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था होईल असं आवर्जून मी सांगतो। दुसरा महत्वाचा विषय, आमच्या मालेगाव तालुक्यात शिरपूर जे गाव आहे, शिरपूर जैन, हे लोकसंख्येने अतिशय मोठं गाव आहे। तालुक्याचं गाव म्हणजे त्या तोडीचं गाव आहे, मोठी ग्रामपंचायत आहे। तिथल्या पीएचसीचं श्रेणीवर्धन होऊन आरएच जर करता आलं तर एक चांगला निर्णय तो होईल। महिला बाल विकासच्या बाबतीत बोलायचं जर झालं, कदाचित मंत्री नाहीयेत, पण नक्कीच महिला बाल विकासचा जो निर्णय आहे लाडक्या बहिणीचा, अध्यक्ष महोदय, लाडक्या बहिणींचा जो विषय आहे, 30 सप्टेंबर रोजी आपण नोंदणी बंद केलेली आहे, ती नोंदणी पुन्हा सुरू करण्यात यावी। कारण की आमच्या मायमावल्या ज्या 1 ऑक्टोबर पासून 21 वर्षात झाल्या, त्या सुद्धा नोंदणी करण्यासाठी उत्सुक आहेत। ती नोंदणी सुरू करण्यात यावी। ती योजना चालू आहे, आपण वेळोवेळी सांगतो, पण नोंदणी बंद आहे, ती सुरू झाली पाहिजे। आणि ही योजना 18 वर्षाच्या मायमावल्यांसाठी सुद्धा लागू झाली पाहिजे, असं या पूर्ण मागण्यावर बोलताना मी माझं मत मांडतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।